दाजी जेवला का? अजून लई काम राहिलेत. आभ्या आलाय तरी बी राहिले वे. त्यो आत्ताशी आलाय. तिकडे खेळून दमला असेल, म्हणलं असेल आता वाईच कामाला जाऊ. आवा आल्यात ती बघा की. सुट्टी असून घरातली कामं करताय नाही कुणी. करतात. आता ही रेशमी करत नाही वे. अहो ती पोरगी आहे, तिला करणं भागच आहे की. आहे का? तुम्ही बायकांनी जर स्त्री पुरुष समानता मान्य केली तर ती बिचारी सावित्री माहिती काय करणार? जाऊ द्या. रेशमी कसं काय ना केलं ग? अहो काय नाही, इथं वरच्या वावरात होते. आभ्याला येताना बघितलं ना म्हणून आले. आणि असं बी जेवणाचा टाइम झालता, संगत जेवलं असतं म्हणून आले. अगं पण अजून आमची लय कामं राहिल्यात. तू जेवली असतेस की तुझ्या आईबर. आता उगच तुला आमच्यामुळे थांबायला लागणार. तिला थांबवण्यापेक्षा आपणच थांबू की. कावा तरी जेवायचंच आहे. उलट तिच्या बर एखादा घास जास्तीचा खाशील. हो, नाहीतरी शाळेला सुट्टी लागल्यापासून तुमचं खाण्यापिण्या अजिबात लक्ष नाही भाऊजी. का कर्मा ना का? शाळेशिवार तसंच असेल बया काहीतरी. आता आम्हासनी सांगणार आहेत माहिती. काय हो भाऊजी, काय होतंय? लय भूक लागल्या, जेवायचं का? रेशमे घे वाढायला. वहिनी, आभ्याला मटकीची भाजी दे की. त्याला आवडती ना म्हणून मी स्वतः बनवून आणल्या. आणि तो आलाच नसता तर काय, तुम्हासनी दिलीच असती. आणि असं बी रात चलताना खाल्ली असती की जेवताना. अहो भाऊजी, कशी झाल्या सांगा की. कवापासून वाट बघते ऐकायला. झाले की लय चांगली झाल्या. त्यात काय सांगायचं तेव्हा, ती नेहमीच चांगलं करते. हो, तुम्हाला नाही वाटत विष्णूला भाऊजी आवडतात? लहानपणापासून. मग ही सून करून आणायची. भाऊजीच मला सुखात ठेवली. माझ्या बी मनात आहे.